हॅलो स्टुडंट्स, आता आपण आज डिस्कस करूयात पीएन जंक्शन डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स. तर बेसिकली कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असतं? जेव्हा मी पीएन जंक्शन डायोडला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, डायोडमधनं करंट फ्लो होतो, त्यावेळेस या करंट आणि व्होल्टेजचा ग्राफिकल रिलेशनशिप म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. तर इथे मी एक ग्राफ काढणार आहे, जिथे एक्स ऍक्सिस वर मी दाखवणार आहे पोटेन्शियल डिफरन्स, वाय ऍक्सिस वर मी दाखवणार आहे करंट फ्लोईंग थ्रू डायोड. डायोड आपल्याला दोन प्रकारे कनेक्ट करता येतो. मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं. एक तर फॉरवर्ड बायस मध्ये पी रिजन ऑफ अ पीएन जंक्शन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी and N region is connected to negative terminal of a battery. Reverse bias मध्ये P region is connected to negative terminal and N region is connected to positive terminal. सुरुवातीला आपण बघूयात की फॉरवर्ड बायस मध्ये डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतात ते. सो फॉरवर्ड बायस मध्ये जोपर्यंत व्होल्टेज बॅरियर व्होल्टेज पेक्षा कमी असतं, करंट इज व्हेरी व्हेरी लो. आपल्या सिलिकॉन डायोडसाठी बॅरियर व्होल्टेज असतं 0.7. सो 0.7 व्होल्ट पर्यंत सिलिकॉन डायोड असेल तर करंट इज गोइंग टू बी व्हेरी 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 स्मॉल. ओके, इथे करंट जो प्लॉट करतो आपण फॉरवर्ड बायस मध्ये तो मिली एम्पियर मध्ये आहे. अ व्हेरी स्मॉल करंट विल फ्लो when the applied voltage is less than barrier voltage of a diode. एकदा का व्होल्टेज 0.7 व्होल्टच्या वरती गेलं तर मात्र एक नी रिजन तयार होतो आणि द करंट इन्क्रीजेस व्हेरी रॅपिडली. खूप रॅपिडली डायोड मधला करंट हा इन्क्रीज होतो ऍज कम्पेअर टू व्होल्टेज. ओके, सो इथे हा जो रिजन आहे अप टू बॅरियर व्होल्टेज, जर जर्मॅनियमचा डायोड असेल तर हे बॅरियर व्होल्टेज 0.3 व्होल्ट असतं साधारणतः, आणि जर सिलिकॉनचा डायोड असेल तर हे बॅरियर व्होल्टेज साधारणतः असतं 0.7 व्होल्ट. ठीक आहे, इथपर्यंत करंट खूप कमी आहे. ओके, निग्लिजिबल आहे म्हटलं तरी चालेल. अँड सडनली द करंट इन्क्रीजेस व्हेरी रॅपिडली आफ्टर बॅरियर व्होल्टेज. फॉरवर्ड बायस मध्ये बॅरियर व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज अप्लाय केलेलं असलं तर रेझिस्टन्स ऑफ डायोड इज निग्लिजिबल. करंट इन्क्रीजेस व्हेरी रॅपिडली विथ व्होल्टेज. ओके, सो आयडियली आपण म्हणतो की फॉरवर्ड बायस मध्ये अबोव द बॅरियर व्होल्टेज डायोडचा रेझिस्टन्स ऍज इफ 0 होतो आणि ते क्लोज स्विच सारखं काम करतं किंवा शॉर्ट सर्किट सारखं काम करतं. कुठल्याही अपोजिशन फ्लो ऑफ करंटला करत नाही. जर रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या असतील मला, रिव्हर्स बायस म्हणजे पी रिजन कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल अँड एन रिजन कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. रिव्हर्स बायस मध्ये मी कितीही मोठं व्होल्टेज अप्लाय केलं, करंट इज व्हेरी निग्लिजिबल. सो रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मी करंट मोजणार आहे मायक्रो एम्पियर मध्ये. रिव्हर्स बायस करंट हा मायक्रो एम्पियर मध्ये असतो. फॉरवर्ड बायस मधला करंट मी मिली एम्पियर मध्ये मोजला होता. ओके, एकाच ग्राफवरती दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स मला दाखवायचे. रिव्हर्स बायस व्होल्टेज मी अप्लाय केलं. ओके, व्होल्टेज वाढत गेलं तरी सुद्धा करंट फारसा वाढत नाही. ओके, करंट इज ऑलमोस्ट 0. ओके, हे होतं डायोड मध्ये ब्रेकडाऊन येईपर्यंत. खूप जास्त व्होल्टेज झालं, आता स्केल नाहीये डायग्रॅम. ओके, इथे हे व्होल्टेज 0.7च होतं. आता इथे मी वाढवत गेलो, 10 व्होल्ट, 20 व्होल्ट, अप टू 80 व्होल्ट व्होल्टेज झालं. 80 व्होल्ट व्होल्टेजला काय होतं? देर इज अ ब्रेकडाऊन इन डायोड. ओके, द अप्लाइड व्होल्टेज इज सच दॅट ते जे बॉन्डिंग वगैरे असतात पीएन जंक्शन डायोड मध्ये, जे मटेरियल आपण वापरले सिलिकॉन किंवा जर्मॅनियम यांच्या क्रिस्टलमध्ये जे बॉन्डिंग असतात, हे बॉन्डिंग ब्रेक होतात. लार्ज नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स आर अवेलेबल आणि करंट सडनली वाढतो. करंट असाच पद्धतीने वाढत गेला तर एका मॅक्सिमम करंट नंतर तो डायोड डॅमेज होतो. सो दीज आर रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स. आणि 80 व्होल्टला या डायोड मध्ये काय झालंय? ब्रेकडाऊन झालंय. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन.
पीएन जंक्शन डायोड मध्ये आपल्याला रेझिस्टन्स जर डिफाईन करायचा असेल फॉरवर्ड बायस मध्ये, रिव्हर्स बायस मध्ये करंट झिरोच असतो अप टू ब्रेकडाऊन, आणि ब्रेकडाऊन नंतर तो खूप जास्ती वाढतो. अप टू ब्रेकडाऊन करंट ऑलमोस्ट झिरो आहे, सो रेझिस्टन्स ऑफ डायोड इन रिव्हर्स बायस इज ऑलमोस्ट इन्फिनिट. सो फॉरवर्ड बायस मध्ये आयडियली डायोडचा रेझिस्टन्स 0 आणि रिव्हर्स बायस मध्ये आयडियली डायोडचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असं पीएन जंक्शन डायोडच्या रेझिस्टन्स बद्दल आपल्याला म्हणता येईल. लेट मी टॉक अबाउट दिस आयडियल सिच्युएशन. मी एक ग्राफ ड्रॉ करतो. ओके, व्होल्टेज आणि करंटचा. सो आयडियल जर विचार केला डायोड, आयडियल पीएन जंक्शन डायोड असेल तर व्होल्टेज आणि करंटच्या ग्राफमध्ये मला काय अपेक्षित आहे बघा. व्होल्टेज आणि करंटच्या ग्राफमध्ये मला असं अपेक्षित आहे की फॉरवर्ड बायसमध्ये करंट शुड इन्क्रीज इवन विदाउट एनी इन्क्रीज इन व्होल्टेज. ओके, म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये 0 रेझिस्टन्स आहे आणि रिव्हर्स बायसमध्ये कितीही व्होल्टेज वाढलं तरी करंट वाढायला नको. सो फॉरवर्ड बायसमध्ये आयडियल डायोडचा रेझिस्टन्स ऑफ आयडियल डायोड, आयडियल पीएन जंक्शन डायोड. Okay, resistance in forward bias should be equal to 0. Resistance in reverse bias should be equal to infinity. I hope सगळ्यांना हा विषय कळतो. प्रॅक्टिकली बघितलं तर रेझिस्टन्स अगदी 0 नसतो फॉरवर्ड बायसमध्ये किंवा रिव्हर्स बायसमध्ये, तो इन्फिनिटी नसतो. काही करंट रिव्हर्स बायसमध्ये सुद्धा फ्लो होतोच. आता डायोडच्या रेझिस्टन्सला डिफाईन करण्यासाठी आपण 2 प्रकारचे रेझिस्टन्स डिफाईन करतो. एक आहे आपलं नॉर्मल रेझिस्टन्स. ओके, रेझिस्टन्स म्हणजे काय? व्होल्टेज अपॉन करंट. सो सपोज इथे काहीतरी करंट डायोडमध्ये व्होल्टेज अप्लाय केलंय आणि करस्पॉन्डिंग करंट मोजला आपण. दिस इज व्होल्टेज अँड दिस इज करस्पॉन्डिंग करंट. सो व्ही अपॉन आय हा रेशो म्हणजे काय? डायोडचा रेझिस्टन्स. अर्थात याला स्टॅटिक रेझिस्टन्स म्हणतात. व्हॉट इज डायनॅमिक रेझिस्टन्स ऑफ डायोड? तुम्ही बघितलं तर पीएन जंक्शन डायोडमध्ये करंट आणि व्होल्टेजमध्ये लिनियर ग्राफ नाही. मेटॅलिक कंडक्टरमध्ये रेझिस्टन्स फिक्स असतो. तसा डायोडच्या बाबतीत रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलते. हा ग्राफ लिनियर नाहीये. सो इथे आपण डायनॅमिक रेझिस्टन्स डिफाईन करतो. ओके, आर डायनॅमिक. व्हॉट इज डायनॅमिक रेझिस्टन्स ऑफ पीएन जंक्शन डायोड? सपोज मला या पॉइंटला डायनॅमिक रेझिस्टन्स फाइंड करायचा. इथे जर मी कॅरेक्टरिस्टिक्सला टँजंट ड्रॉ केली, बरोबर आहे, आणि बघा या टँजंट ड्रॉ केल्यानंतर इथे मला रिप्रेझेंट होत आहे वाय ऍक्सिस वरती चेंज इन करंट, एक्स ऍक्सिस वरती आहे चेंज इन व्होल्टेज. सो डायनॅमिक रेझिस्टन्स इज अ रेशो ऑफ चेंज इन व्होल्टेज टू चेंज इन करंट. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचा जो स्लोप आहे त्याचा रेसिप्रोकल. स्लोप नाहीये बरं का. डेल्टा व्ही चेंज इन एक्स कोऑर्डिनेट आहे, डेल्टा आय चेंज इन वाय कोऑर्डिनेट आहे. सो चेंज इन एक्स कोऑर्डिनेट अपॉन चेंज इन वाय. सो हा रेसिप्रोकल ऑफ स्लोप आहे, बरोबर आहे. याला म्हणतो आपण डायनॅमिक रेझिस्टन्स. पीएन जंक्शन डायोडचा डायनॅमिक रेझिस्टन्स. आयडियली फॉरवर्ड बायसमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की हा 0 असला पाहिजे, बरोबर आहे. डायनॅमिक रेझिस्टन्स हा काय असला पाहिजे? आयडियली 0 असला पाहिजे. आणि रिव्हर्स बायसमध्ये काय असला पाहिजे? तो इन्फिनिटी असला पाहिजे. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आमचा पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असताना क्लोज स्विच सारखा आहे, बरोबर आहे. सपोज हा एक रेझिस्टन्स आहे 10 ओहम. इथे मी पीएन जंक्शन डायोड कनेक्ट केलाय, सर्किट कंप्लीट करतो, बॅटरी लावतो एक, बरोबर आहे, आणि इथे व्होल्टेज आहे 5 व्होल्ट. तुम्ही बघितलं या सर्किटमध्ये पीएन जंक्शन डायोड कसा कनेक्टेड आहे? फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्टेड आहे. सो आयडियली याचा रेझिस्टन्स 0 आहे. आणि जर मी करंट पाहिला या सर्किटमधनं किती जाईल, तर करंट विल बी व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स, बरोबर आहे. व्होल्टेज किती आहे? 5 व्होल्ट. रेझिस्टन्स याचा 10 ओहम, डायोडचा 0. सो 10 प्लस 0 इज 10. सो करंट हिअर विल बी
1/2 एम्पियर किंवा 0.5 एम्पियर. बरोबर आहे. फॉरवर्ड बायस मध्ये डायोड इज लाईक अ क्लोज स्विच. बरोबर आहे. कुठलाही रेझिस्टन्स तो ऑफर करणार नाही. याच्या उलट जर मी इथे अशा प्रकारे कनेक्ट केलं असतं बघा, रिव्हर्स बायस मध्ये जर डायोड कनेक्ट केला असता, डायोड रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे पी रिजन कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, एन रिजन कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. सेम 5 व्होल्ट लावलाय, 10 ओहमचा रेझिस्टन्स आहे. आता इथनं करंट किती जाईल? तर आयडियली इथनं करंट परत एकदा तोच फॉर्म्युला V/R, परंतु रिव्हर्स बायस मध्ये या डायोडचा रेझिस्टन्स इन्फिनिटी आहे. सो इथे टोटल जो रेझिस्टन्स होणार आहे तो इन्फिनाइट रेझिस्टन्स होणार आहे. बरोबर आहे. 10 प्लस इन्फिनिटी. आणि करंट किती असणार आहे? 0. नो करंट विल फ्लो. दिस इज अ ओपन स्विच. सो रिव्हर्स बायस मध्ये माझा डायोड ओपन स्विच सारखं काम करतो आणि फॉरवर्ड बायस मध्ये तो क्लोज स्विच सारखं काम करतो. ठीक आहे. कधी कधी क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असेल, ओके, एस्पेशली एंट्रन्स एक्झामच्या क्वेश्चन्स मध्ये, की या डायोडचा फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स दिलेला आहे. सपोज तो काहीतरी 0.5 ओहम. आयडियली 0 आहे पण प्रॅक्टिकली 0.5 दिलाय. मग या केसमध्ये टोटल रेझिस्टन्स काय घ्यायचा? 10 प्लस 0.5. काही केसेसमध्ये असंही लिहितात की डायोडच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप आहे ते दिलेलं आहे. आयडियली डायोडचा रेझिस्टन्स 0, सो याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप 0. पण समजा दिलं तुम्हाला की या डायोडच्या अक्रॉस 1 व्होल्ट इतकं व्होल्टेज ड्रॉप आहे. बघा, सो टोटल 5 व्होल्टच्या पैकी 1 व्होल्ट डायोडच्या अक्रॉस आहे, म्हणजे उरलेले 4 व्होल्ट कोणाच्या अक्रॉस आहेत? 10 ओहम. आणि मग या 10 ओहम मधनं किती करंट जातोय? व्होल्टेज अक्रॉस इट इज 4. बरोबर आहे. सो इट विल बी 4/10, अर्थात 0.4 एम्पियर. फरक कळाला सगळ्यांना? आयडियल सिच्युएशन मध्ये याच्या अक्रॉस कुठलेही व्होल्टेज ड्रॉप नको. याचा रेझिस्टन्स काय पाहिजे फॉरवर्ड बायस मध्ये? 0. ठीक आहे. स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी बोर्डकडनं आपल्याला एसी ईएमएफचा सप्लाय मिळत असतो. मात्र आपल्या घरामधले बहुतेक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला डीसी सप्लाय लागतो. मग या एसी सप्लायचं कन्व्हर्जन डीसी ईएमएफ मध्ये कसं करतात? तर त्यासाठी असतात रेक्टिफायर्स. रेक्टिफायरचं काम आहे टू कन्वर्ट एसी इंटू डीसी. अल्टरनेटिंग ईएमएफ ला डायरेक्ट ईएमएफ मध्ये कन्वर्ट करणं हे बेसिकली रेक्टिफायरचं काम आहे. आणि पीएन जंक्शन डायोड हे रेक्टिफिकेशन करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस मध्ये करंट कंडक्ट करतो, मात्र रिव्हर्स बायस मध्ये तो करंट कंडक्ट करत नाही. सो कुठलाही एसी ईएमएफ जेव्हा आपल्या घरी ज्यावेळेस आपल्याला एसी ईएमएफ मिळतो आणि तो आपल्याला एखाद्या अप्लायन्सला द्यायला लागतो, सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला त्या एसी ईएमएफ ची मॅग्निट्यूड चेंज करायची असते. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की नॉर्मली भारतामध्ये 220 व्होल्ट आरएमएस व्होल्टेज आणि 50 हर्ट्सला इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जाते. बरोबर आहे. आणि आपल्या अप्लायन्सला मे बी 50 व्होल्टचं ईएमएफ लागणार असेल. सो आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लावायला लागतो. सो सगळ्यात पहिल्यांदा जो एसीचा इनपुट आहे, जो आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी बोर्डकडनं आलेला आहे, तो आपण ट्रान्सफॉर्मरला देतो. ओके, इथे मी ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल दाखवतो. ट्रान्सफॉर्मर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आणि एसी सर्किटच्या वेळेस डिटेल शिकलेलो आहोत की दिस इज द सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आणि या ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी कॉईल आहे, प्रायमरी आणि सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स ऍडजस्ट करून आपण मॅग्निट्यूड चेंज करणार. ट्रान्सफॉर्मरचा इनपुट 220 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय आहे, एसी सप्लाय आहे. ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट हा सुद्धा एसी सप्लाय आहे. ओके, परंतु त्याची मॅग्निट्यूड बदलली असेल. 220 व्होल्टचा आता 50 व्होल्ट झालेला असेल. आता आपल्याला या एसीला कन्वर्ट करायचंय डीसी मध्ये. सो त्यासाठी आपण 2 प्रकारचे सर्किट वापरतो. सुरुवातीला आपण बघूयात हाफ वेव्ह रेक्टिफायर. पीएन जंक्शन डायोड ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर.
ओके, व्हेरी सिंपल सर्किट ऑफ पीएन जंक्शन डायोड ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हा जो ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट आहे तो डायोडला दिला जातो. या पद्धतीनं पीएन जंक्शन डायोड कनेक्ट केला इथे, आणि त्याला सिरीजमध्ये जो काही माझा लोड आहे, जे काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स मला वापरायचे ते अप्लायन्स लावलं जातं. मे बी त्याचा रेझिस्टन्स आहे RL, लोड रेझिस्टन्स या अर्थाने. ओके, सो हे झालं माझं सर्किट. बघा आता हा जो इनपुट याला मिळालेला आहे या ट्रान्सफॉर्मर कडनं, बरोबर आहे, हा इनपुट कसा आहे AC EMF. सो डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे कसं व्होल्टेज असणार आहे, आता AC व्होल्टेज असणार आहे. If I draw the graph, typical sinusoidal AC voltage across the diode will be something like this. साइन वेव्ह, हो की नाही, E0 sin ओमेगा टी या पद्धतीचं AC व्होल्टेज आहे डायोडच्या अक्रॉस मध्ये. आता या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू आहे, हा जो A पॉइंट आहे दॅट इज ॲट पॉझिटिव्ह व्होल्टेज ॲज कम्पेअर टू B, हायर व्होल्टेज ॲज कम्पेअर टू B. सो माझा डायोडचं P रिजन पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि N रिजन नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे. थोडक्यात या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये माझा डायोड फॉरवर्ड बायस आहे, आणि फॉरवर्ड बायस मध्ये असताना अर्थातच तो काय करणार आहे, करंट कंडक्ट करणार आहे. सो इन दिस पॉझिटिव्ह हाफ सायकल या लोड मधनं करंट फ्लो होईल. ओके, कुठल्या दिशेमध्ये, या पॉइंटला A म्हटलं आपण, तर A पासनं B पर्यंत या दिशेमध्ये. सो दिस टर्मिनल ॲज इफ विल ॲक्ट लाईक अ positive terminal and this terminal will act like a negative terminal and current will flow from positive to negative. पुढच्या हाफ सायकल मध्ये काय होईल, इन द नेक्स्ट हाफ सायकल, इन अ निगेटिव्ह हाफ सायकल, A point will be at lower voltage, B point will be at higher voltage. So P region of diode connected to lower voltage, N region connected to higher voltage. बरोबर आहे, हायर व्होल्टेज म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, लोअर व्होल्टेज म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनल. सो P नेगेटिव्ह, N पॉझिटिव्ह, डायोड इज रिव्हर्स बायस, इट विल नॉट कंडक्ट एनी करंट, आणि कुठलाही करंट या डायोड मधनं फ्लो होणार नाही, लोड मधनं कुठलाही करंट जाणार. परत पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड फॉरवर्ड बायस होईल आणि तो करंट कंडक्ट करेल. यस ऑर नो, या पद्धती. सो दिस इज कॉल्ड ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड करंट कंडक्ट करतो, नेगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तो करंट कंडक्ट करत नाही. त्यामुळे या लोडच्या अक्रॉसचा करंट हा कायम एकाच दिशेमध्ये फ्लो होतो, युनिडायरेक्शनल, म्हणजे DC. अर्थात हा टाइम वॅरिंग आहे, बरोबर आहे, हा फिक्स्ड व्हॅल्यूचा EMF किंवा करंट नाहीये. यस ऑर नो. सो व्होल्टेज अक्रॉस लोड विल कीप ऑन चेंजिंग अँड इट इज अवेलेबल ओनली ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल, इट इज नॉट अवेलेबल ड्युरिंग दी नेगेटिव्ह हाफ सायकल. कळतंय सगळ्यांना? ठीक आहे. सो ही डायग्रॅम तुम्हाला पीएन जंक्शन डायोड ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हटलं की ही पूर्ण डायग्रॅम, दिस इज AC इनपुट EMF, बरोबर आहे. दिस इज अ ट्रान्सफॉर्मर, हा सिम्बॉल आहे ट्रान्सफॉर्मरचा, प्रायमरी सेकंडरी. डायोड कनेक्ट केलाय पीएन जंक्शन डायोड, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये तो फॉरवर्ड बायस मध्ये होतो. लोडच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे, ओके, लोडच्या अक्रॉस जो करंट, लोड मधनं जो करंट पास होतो तो कायम एकाच दिशेत होतो, बट ओनली ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. डायग्रॅम म्हटलं तुम्हाला रेक्टिफायरची की ही दोन्ही डायग्रॅम काढायला लागतात, इनपुट आउटपुट डायग्रॅम पण काढायला लागतात आणि ही डायग्रॅम पण ड्रॉ करायला लागते. डायग्रॅम अतिशय सोप्या पद्धतीनं आपण कशी ड्रॉ केली ते बघितलेलं आहे. करेक्ट. नाउ लेट अस डिस्कस अबाउट दी फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचं सर्किट कसं असतं बघा. नेहमीप्रमाणे AC इनपुट ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला दिलाय. आता ही जी ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी आहे ना, इथे आपण दोन डायोड्स वापरतोय. ओके, दीज आर टू पीएन जंक्शन डायोड्स, आणि या दोन्ही पीएन जंक्शन डायोडचे जे N रिजन्स आहेत ते आपण कनेक्ट करतो या पद्धतीनं. करेक्ट. आणि जो लोड रेझिस्टन्स आहे, जो इन्स्ट्रुमेंट आहे,
एक टर्मिनल आपण या एन रिजनला अशा पद्धतीनं कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर ही जो सेकंडरी आहे त्याला, हे इंटरेस्टिंग आहे, हे बघा, एक सेंटर टॅप कनेक्ट केली जाते, एक वायर कनेक्ट केली जाते आणि त्या वायरचं दुसरं एंड आपण या लोड रेझिस्टन्सला इथे कनेक्ट करतो. सो आमचा जो लोड रेझिस्टन्स आहे तो कुठे कनेक्ट केलाय बघा नीट. दिस इज माय लोड रेझिस्टन्स. हा लोड रेझिस्टन्स बघा कुठे कनेक्ट केलाय. द लोड रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सच अ वे दॅट एक टर्मिनल कनेक्ट केले दोन्ही पीएन जंक्शनच्या एन रिजनला आणि एक टर्मिनल कनेक्ट केले सेंटर टॅबला. बरं, आता वर्किंग कसं होतं हे, याला आपण म्हणूयात डायोड 1, याला आपण म्हणूयात डायोड 2, राईट. आता वर्किंग कसं होतं बघा. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आता आपण टिपिकल इनपुट आउटपुट डायग्राम बघू याची. सो एसी व्होल्टेज आहे, एसी इनपुट व्होल्टेज, सिनोसॉइडल व्होल्टेज आहे या पद्धतीनं. लेट्स टॉक अबाउट पॉझिटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होतं, हा जो पॉइंट आहे ए, इट इज ॲट हायर व्होल्टेज ॲज कम्पेअर टू बी ॲज वेल ॲज द सेंटर टॅप. A is at higher voltage as compared to center tap. B is at lower voltage as compared to center tap. So A higher voltage ला आहे, त्या डायोड D1 चा P रिजन हायर व्होल्टेजला कनेक्ट केलाय. N रिजन जर आपण बघितलं, इकडे जाऊन उपयोग नाही, इकडे D2 रिव्हर्स बायस मधील, सो इकडे जातो. N रिजन लोअर व्होल्टेजला कनेक्ट केलाय. सो दिस डायोड D1 विल बिकम कंडक्टिंग. इट विल कंडक्ट करंट आणि हा करंट कसा जाईल, इकडे नाही जाऊ शकत करंट. ओके, डायोड या डायरेक्शन मध्ये करंट नाही अलाउ करत. सो हा करंट कसा जाईल D1 मधला, इट विल फ्लो फ्रॉम इन अ लोड फ्रॉम P टू Q. बरोबर आहे, या दिशेमध्ये करंट जाईल. ऍग्री ऑर नॉट. यावेळेस या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये D2 रिव्हर्स बायस मध्ये, कारण B इज ॲट लोअर व्होल्टेज, P रिजन एट लोअर व्होल्टेज, बरोबर आहे, आणि D2 हा रिव्हर्स बायस मध्ये. नेगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होतं, D1 becomes reverse bias. Negative half cycle मध्ये A is at lower voltage as compared to center tap. But B is at higher voltage as compared to center tap. B higher voltage ला गेल्यावरती D2 becomes forward bias. So negative half cycle मध्ये करंट D2 न फ्लो होतो आणि फ्लो होऊन तो कसा जाणार, इकडे जाऊ नाही शकत. सो हा D2 न करंट परत एकदा लोड मधनं P टू Q या डायरेक्शन मध्ये जाणार. सो पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये करंट फ्लो होतो P टू Q या दिशेत. नेगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण करंट फ्लो होतो P टू Q या डायरेक्शन मध्ये. तिथे D2 डायोड मुळे करंट फ्लो होतो, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये D1 मुळे करंट फ्लो होतो. बट करंट फ्लोज कंटिन्युअसली इन अ डायरेक्शन P टू Q. सो दिस इज DC आउटपुट. या लोडच्या अक्रॉस आपल्याला जो आउटपुट मिळाला, हा कसा आउटपुट आहे, DC आउटपुट. टेक्स्टबुक मधली डायग्राम बघा, ही डायग्राम तुम्ही काढली, सेमच डायग्राम आहे आपण आता जी काढली ती, बरोबर आहे. अशा प्रकारे डायग्राम. ही सेंटर टॅप त्यांनी ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे दाखवला, विच इज फाईन, म्हणजे त्याने फरक पडणार नाहीये. ठीक आहे, बघा इथे त्यांनी काय केलंय, हा इनपुट व्होल्टेज आहे, हा डायोड D1 चा आउटपुट आहे, हा डायोड D2 चा आउटपुट आहे, आणि या लोडच्या अक्रॉस कंटिन्युअसली मला काय मिळतोय, व्होल्टेज मिळतंय. हे व्होल्टेज युनिडायरेक्शनल आहे ऑलवेज. या केसमध्ये Q टू R याच दिशेमध्ये करंट फ्लो होतोय. सो व्होल्टेज इज युनिडायरेक्शनल. इट इज नॉट कॉन्स्टंट व्होल्टेज, इट इज इंटरमिटंट. ओके, त्याची व्हॅल्यू टाइम नुसार बदलते, मात्र ते युनिडायरेक्शनल व्होल्टेज आहे. सो दिस इज अबाउट फुल वेव्ह रेक्टिफायर. काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत फुल वेव्ह रेक्टिफिकेशन मधले. पहिलं ऍडव्हान्टेज तर आपल्याला रेक्टिफिकेशन दोन्ही सायकल मध्ये होतं, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. एफिशियन्सी जास्त असते आणि हाफ वेव्हच्या कम्पॅरिझन मध्ये इथे रिपल कमी असतो. रिपल काय आपण बघूच. स्टुडंट, जो AC मेन आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी बोर्ड कडनं येतो, कुठल्याही डिव्हाइसला तो अप्लाय करण्यापूर्वी आधी ट्रान्सफॉर्मर असतं, ते त्या AC EMF ची मॅग्निट्यूड बदलतं, बरोबर आहे. मग रेक्टिफायर सर्किट आहे, डायोड रेक्टिफायर आत्ताच आपण बघितलं, फुल वेव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर.
फुल वेव्ह रेक्टिफायर काय करेल, या EMF ला युनिडायरेक्शनल बनवेल. मात्र हे युनिडायरेक्शनल EMF ही इंटरमिटंट आहे. त्याच्या पुढे दोन गोष्टी येतात ज्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. फिल्टर सर्किट येतं. फिल्टरचं काम आहे, हा जो AC EMF आहे, ओके, हा इंटरमिटंट आहे, याला कॉन्स्टंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करायचं. याच्यातला जो AC कंपोनंट आहे तो कमी करायचा. ओके, ते काम आहे फिल्टर सर्किटचं. आणि त्यानंतर येतो व्होल्टेज रेग्युलेटर. जे छोटे मोठे फ्लक्च्युएशन्स राहतात या व्होल्टेजमध्ये ते कमी करून लोडच्या अक्रॉस, इन्स्ट्रुमेंटच्या अक्रॉस कॉन्स्टंट व्होल्टेज द्यायचं. हे काम आहे व्होल्टेज रेग्युलेटरचं. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात फिल्टर सर्किट कशा प्रकारे काम करतं ते. अतिशय सिंपल फिल्टर सर्किट, कॅपॅसिटर फिल्टर सर्किट इथे दाखवलंय बघा. AC इनपुट रेक्टिफायरला मिळाला आणि आमच्या रेक्टिफायरचं आउटपुट, फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट हे आउटपुट आहे. आता हे जे आउटपुट लोडला आपण अप्लाय करतो त्याबरोबर एक कॅपॅसिटर आपण पॅरलल मध्ये जॉईन केलाय लोडला. सो काय होतं, जसं आपला हा आउटपुट व्होल्टेज म्हणजे रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज मॅक्सिमम होतं आणि करंट फ्लो व्हायला लागतो या लोडमधनं करंट होतो, फ्लो होतो, त्यावेळेस हा कॅपॅसिटर पण चार्ज होतो. आणि कॅपॅसिटर चार्ज होतो या क्वार्टर सायकलमध्ये, म्हणजे जोपर्यंत हे जे रेक्टिफायरचा आउटपुट पीक पर्यंत येतो, माझा कॅपॅसिटर सुद्धा पीक व्होल्टेज म्हणजे A पॉइंट पर्यंत चार्ज होतो. बरोबर आहे. आता कॅपॅसिटरचं व्होल्टेज हे पीक व्होल्टेज इतकं झाल्यानंतर जेव्हा व्होल्टेज कमी कमी व्हायला लागतं, रेक्टिफायरचा आउटपुट कमी कमी व्हायला लागतो, कारण रेक्टिफायरचा जो आउटपुट आहे तो कॉन्स्टंट व्होल्टेज नाहीये. ते अशा प्रकारचे इंटरमिटंट व्होल्टेज इथनं कमी व्हायला लागली की अर्थातच लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेजही कमी व्हायला लागतं. परंतु मग आता कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागतो आणि तो लोडमधनं जास्तीचा करंट पाठवतो. लोडच्या अक्रॉसचं करंट कमी व्हायला लागला की कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो आणि लोडमधनं करंट पाठवायला लागतो. तो लोडमधनं करंट पाठवल्यामुळे कॅपॅसिटर हा पूर्ण रेक्टिफायरचं व्होल्टेज झिरो जरी झालं तरी लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज पूर्ण झिरो होत नाही, तर ते इथपर्यंत खाली येतं. च्या पेक्षा ते खाली येतं, मात्र इथपर्यंतच खाली येतं. परत पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये व्होल्टेज वाढायला लागलं की परत व्होल्टेज वाढतं या लोडच्या अक्रॉसचं पण. ओके, हे रेक्टिफायरचं व्होल्टेज वाढायला लागलं, लोडच्या अक्रॉसचंही व्होल्टेज वाढतं. सो अशा प्रकारे या कॅपॅसिटरच्या युजमुळे, बरोबर, या कॅपॅसिटर चार्ज होत राहिल्यामुळे, या कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर होत राहिल्यामुळे जेव्हा हा करंट कमी व्हायला लागतो या लोड मधला, कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊन तो करंट वाढवतं आणि व्होल्टेज अक्रॉस द लोड हे अशा प्रकारे न बदलता इथे जे दाखवलंय तुम्हाला, म्हणजे याचा जर ग्राफ मी काढला तर कशा प्रकारे बदलतंय बघा. साधारणतः अशा प्रकारे व्होल्टेज बदलतंय. ओके, पूर्वी जे व्होल्टेज खूप मोठ्या प्रमाणात बदलत होतं, हा ग्राफ होता पूर्वीचा, बरोबर की नाही. दिस वॉज द ग्राफ, दिस इज हाऊ द व्होल्टेज वॉज सपोज टू चेंज. फक्त ग्रीन कलरने दाखवलंय. असं व्होल्टेज बदलायला पाहिजे होतं, मात्र ऍक्च्युअल व्होल्टेज जे बदलतं ते बघा, आता मी रेड कलरने दाखवतो कसं बदलतं. सो दिस व्होल्टेज इज कंपॅरेटिव्हली व्हेरी कॉन्स्टंट. बरोबर आहे. या इंटरमिटंट व्होल्टेज पेक्षा हे व्होल्टेज बऱ्यापैकी काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो फिल्टर सर्किटचं काम काय, हे जे इंटरमिटंट आउटपुट आहे रेक्टिफायरचा, त्याला त्याचा जो टाइम व्हॅरिंगनेस आहे, लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे ते बऱ्यापैकी कॉन्स्टंट ठेवण्याचं काम कोण करतं, फिल्टर सर्किट. अर्थात या फिल्टर सर्किटमध्ये सुद्धा पूर्णपणे व्होल्टेज अजून कॉन्स्टंट झालेलं नाही, त्याच्यात रिपल फॅक्टर आहे. रिपल फॅक्टर म्हणजे काय, रिपल फॅक्टर म्हणजे याच्यामध्ये असणारा AC कंपोनंट, या व्होल्टेजमध्ये असणारा AC कंपोनंट. बघा, हे जे व्होल्टेज जर आपण याचा ग्राफ काढायचं म्हटलं आता रेक्टिफायरच्या आउटपुट व्होल्टेजचा, तर त्या ग्राफमध्ये काय लक्षात येतं आपल्याला, एक कॉन्स्टंट व्होल्टेज आहे आणि त्याच्यावरती तरी सुद्धा काही प्रमाणात AC कंपोनंट आहे. ओके, दिस इज AC कंपोनंट. ओके, आणि हा काय आहे आपला
डीसी व्होल्टेज. येस ऑर नो? सो याला रिपल म्हणतात. हा जो एसी कंपोनेंट आहे याला रिपल असं म्हणतात. रिपल फॅक्टर आपण कसा कॅल्क्युलेट करतो बघा. इट इज इक्वल टू RMS component, RMS value of AC component divided by DC voltage. ओके, याला आपण म्हणतो रिपल फॅक्टर. वी कॉल दिस ॲज रिपल फॅक्टर. ह्या गोष्टीला आपण म्हणतो रिपल फॅक्टर. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज रिपल फॅक्टर. चॅप्टर मध्ये पुढचा इंटरेस्टिंग पार्ट आहे स्पेशल पर्पज डायोड्स. पीएन जंक्शन डायोडचं मेन काम ॲज अ रेक्टिफायर आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं. स्पेशल पर्पज डायोड्समध्ये आपल्याला शिकायचे आहेत झीनर डायोड, व्होल्टेज रेग्युलेशनच्या पर्पजसाठी वापरतात. LED लाईट इमिटिंग डायोड, फोटो डायोड लाईट सेन्सिंग डायोड असतो. लाईट पडला की तो लाईट तो सेन्स करतो. आणि सोलर सेल, ओके, जो लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. असे 4 प्रकारचे स्पेशल पर्पज डायोड्स आपल्याला शिकायचे. त्यातला पहिला आज आपण डिस्कस करूयात झीनर डायोड. झीनर डायोड हा बेसिकली व्होल्टेज रेग्युलेशनच्या पर्पजसाठी वापरला जातो. आणि हा रिव्हर्स बायस मध्ये काम करतो. झीनर डायोड ला एक स्पेसिफिक ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं, याला झीनर व्होल्टेज असं म्हणतात. तुम्हाला आठवत असेल की डायोडच्या रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केल्या होत्या, बरोबर. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यांना माहिती आहेत की अप टू फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यांना माहिती आहेत की अप टू बॅरियर व्होल्टेज करंट इज व्हेरी लेस अँड देन करंट इन्क्रीजेस व्हेरी रॅपिडली. ओके, सो बॅरियर व्होल्टेज जे आहे ते अराउंड 0.7 व्होल्ट आहे सिलिकॉन डायोडसाठी, 0.3 व्होल्ट आहे जर्मॅनियमसाठी. करेक्ट. रिव्हर्स बायस मध्ये व्होल्टेज वाढवलं करंट खूप कमी असतो. ओके, अप टू ब्रेकडाऊन व्होल्टेज. झीनर डायोड मध्ये अशा प्रकारे मॅन्युफॅक्चर केलेला असतो झीनर डायोड की त्याला एक स्पेसिफिक ब्रेकडाऊन व्होल्टेज असेल. सपोज हे आहे 40 व्होल्ट. सो 40 व्होल्ट रिव्हर्स बायस मध्ये व्होल्टेज झालं तर झीनर डायोडचा जो करंट आहे रिव्हर्स बायस करंट हा वाढत जातो. करंट गो ऑन इन्क्रीजिंग बट द व्होल्टेज अक्रॉस झीनर डायोड विल रिमेन कॉन्स्टंट. करंट तर वाढत जाईल मात्र त्या झीनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे दॅट व्होल्टेज विल रिमेन कॉन्स्टंट. द करंट विल गो ऑन इन्क्रीजिंग, बरोबर आहे. हा आहे मिनिमम करंट झीनर मधनं जाणार जिथे ब्रेकडाऊन होतं. आणि हा करंट वाढत वाढत जाऊ शकतो मात्र एक मॅक्सिमम लिमिट आहे. ओके, याच्यापेक्षा जास्त जर हा करंट झाला तर हा झीनर डायोड काय होतो, ब्रेक होतो. झीनर डायोड म्हणजे काय, नॉर्मल पीएन जंक्शन डायोड आहे ज्याला एक डेफिनाइट ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. हा रिव्हर्स बायस मध्येच वापरणार आहे. सो याच्या ज्या रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या महत्वाच्या आहेत. ओके, व्हॉट इज द प्रिन्सिपल? झीनर डायोड ॲट अ पर्टिक्युलर ब्रेकडाऊन व्होल्टेज, ब्रेकडाऊन आल्यानंतर इन अ रिव्हर्स बायस, even when the current through it increases, the voltage remain constant. As long as current is between this I minimum to I maximum value, the voltage across zener will remain constant. आणि याचाच वापर आपण झीनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरताना करतो. कशा प्रकारे झीनर डायोड व्होल्टेज रेग्युलेट करतं हे आपण डिस्कस करूयात आता. झीनर डायोड मध्ये बेसिकली ब्रेकडाऊन कसं येतं, झीनर ब्रेकडाऊन ज्याला म्हणतात. बघा, रिव्हर्स बायस मध्ये जेव्हा आपण हाय व्होल्टेज अप्लाय करतो इट सेटअप हाय इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर आपण हे व्होल्टेज वाढवत गेलो, इलेक्ट्रिक फील्ड एका स्टेजला इतकं हाय होतं की जे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत, ओके, कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये, क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की एव्हरी सिलिकॉन ॲटम इज सराउंडेड बाय 4 अदर सिलिकॉन ॲटम्स आणि त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग. आणि सगळे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोव्हॅलंट बॉन्डमध्ये बिझी आहेत. जी काही डोनर इम्प्युरिटी, ऍक्सेप्टर इम्प्युरिटी आपण
ऍड केली त्याच्यामुळे काही फ्री इलेक्ट्रॉन्स तिथे आहेत. हे सगळं पीएन जंक्शन डायोडच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे. हाय व्होल्टेज वाढवतच गेलो आपण, तर एक स्टेज अशी येते की ड्यू टू व्हेरी हाय व्होल्टेज देर इज अ व्हेरी हाय इलेक्ट्रिक फील्ड, आणि या इलेक्ट्रिक फील्डला या इलेक्ट्रॉनवरती इतका मोठा फोर्स ऍक्ट होतो की हे इलेक्ट्रॉन्स या बॉन्डमधनं बाहेर पडतात. बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन्स या बॉन्डमधनं बाहेर पडले, कोव्हॅलंट बॉन्ड्स ब्रेक झाले, तर काय होतं, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल होतात कंडक्शनसाठी. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस, करंट इन्क्रीजेस व्हेरी रॅपिडली. करेक्ट. आणि याला आपण म्हणतो बेसिकली झीनर ब्रेकडाऊन. कळतंय सगळ्यांना? झीनर डायोडचा सिम्बॉल बघा कसा असतो. नॉर्मल पीएन जंक्शन डायोड आपण काढतो तसा पीएन जंक्शन डायोड काढायचा, आणि या पद्धतीनं. ओके, ह्या दोन लाईन्स फक्त ऍड होत आहेत बघा. करेक्ट. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ झीनर. व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये झीनर डायोडच्या मदतीनं जे व्होल्टेज रेग्युलेशन करतो आपण, ते सर्किट बघा कशा पद्धतीनं असतं. लेट अस डिस्कस अबाउट हाऊ वी आर गोइंग टू रेग्युलेट व्होल्टेज युझिंग झीनर डायोड. रेक्टिफिकेशन आणि फिल्टर सर्किट नंतर जे अनरेग्युलेटेड व्होल्टेज आहे, ते अनरेग्युलेटेड व्होल्टेज आपल्याकडे आले. बरोबर. सो त्याला आपण म्हणूयात व्ही इनपुट. ओके, हे व्ही इनपुट कुठलं आहे, मगाशी आपण डायग्राम दाखवली होती बघा पूर्ण, की आधी येतं एसी मेन, मग ट्रान्सफॉर्मर ते एसीची मॅग्निट्यूड बदलतं, मग रेक्टिफायर त्याला रेक्टिफाय करतं, फिल्टर सर्किट त्याला कॉन्स्टंट बनवायचा प्रयत्न करतं, आणि आता व्होल्टेज रेग्युलेटर हे जे फिल्टर सर्किटचं आउटपुट आहे, अनरेग्युलेटेड व्होल्टेज आहे. आता व्होल्टेज रेग्युलेटर त्याला रेग्युलेट करण्याचा, त्याचे जे फ्लक्च्युएशन्स आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो हा फिल्टर सर्किटचा आउटपुट म्हणजे आपल्या व्होल्टेज रेग्युलेटरचा इनपुट झाला. इथे सिरीज रेजिस्टन्स कनेक्ट केला जातो टू कंट्रोल द करंट फ्लोईंग थ्रू झीनर. ओके, हा सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असावी याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर ज्या लोडच्या अक्रॉस मला व्होल्टेज रेग्युलेट करायचे, तो लोड मी दाखवतो. लेट मी शो दॅट लोड रेजिस्टन्स, ज्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला कंट्रोल करायचंय, जे काही इन्स्ट्रुमेंट आहे आपलं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक, ज्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला कंट्रोल करायचंय, दिस इज लोड रेजिस्टन्स आर एम. आणि जो झीनर डायोड आहे, तो झीनर डायोड आपण या लोडच्या अक्रॉस पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. आणि झीनर कसा कनेक्ट करायचा आहे, तर रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करायचा आहे. सो इथे मी झीनर डायोड कनेक्ट करतो. झीनर डायोडचा सिम्बॉल दाखवूयात आपण, आणि हा झीनर डायोड आपण रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलाय अक्रॉस दी लोड रेजिस्टन्स. ठीक आहे, अक्रॉस द लोड रेजिस्टन्स आय हॅव कनेक्टेड दिस झीनर डायोड. करेक्ट. या लोडच्या अक्रॉस सपोज मला 50 व्होल्टचं व्होल्टेज पाहिजे आहे. सो मी जो झीनर वापरणार, त्या झीनरचा ब्रेकडाऊन व्होल्टेज असणार 50 व्होल्ट. ओके, लॉजिक अतिशय सिंपल आहे की हा जो झीनर मी वापरलाय, या झीनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे, तर या झीनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज एक्झॅक्टली तितकं आहे जे या लोडच्या अक्रॉस मला व्होल्टेज पाहिजे. सो झीनर इज ऑपरेटिंग इन ब्रेकडाऊन रिजन. द व्होल्टेज अक्रॉस झीनर विल नॉट चेंज, हेन्स त्याच्या पॅरलल मध्ये असणाऱ्या लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज सुद्धा बदलणार नाही. हे लॉजिक आहे. ठीक आहे. झीनर कसा कनेक्ट केलाय आपण, रिव्हर्स बायस मध्ये. झीनरचं एन रिजन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि पी रिजन नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलाय. राईट. आता फंक्शन कसं होतं बघा, समोर लक्ष द्या. हा अनरेग्युलेटेड व्होल्टेज सप्लाय आहे. सपोज आय करंट याच्यापासून निघाला, इथे काही करंट झीनर मधनं पास होईल आणि उरलेला करंट लोड मधनं पास होईल. झीनरच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे, झीनर व्होल्टेज,
तेच लोडच्या अक्रॉस व्होल्टेज आहे, दोघेही पॅरलल आहेत, विच इज ऑल्सो इक्वल टू IL इंटू RL. झीनर ऑपरेट करते ब्रेकडाऊन रिजन मध्ये. आता काही कारणाने जर हे इनपुट व्होल्टेज वाढलं, आता जे आहे त्याच्यापेक्षा वाढलं, इनपुट व्होल्टेज वाढलं तर हा करंट वाढेल I. हा करंट I वाढला तर हा वाढलेला करंट I या झीनर मधनं पास होतो. कुठनं पास होतो हा करंट I? जो वाढलेला करंट आहे तो झीनर मधनं जातो. का बरं? कारण ब्रेकडाऊन रिजन मध्ये तुम्ही जर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या झीनरच्या, तर ब्रेकडाऊन रिजन मध्ये झीनर एकदा ब्रेकडाऊन मध्ये गेल्यानंतर त्याचा रेझिस्टन्स ऍज इफ झिरो झालाय. द करंट इन्क्रीजेस विदाउट एनी इन्क्रीज इन व्होल्टेज. ओके, सो या रिजन मध्ये जो काही जास्तीचा करंट या रेझिस्टन्स मधनं येणार तो लोडकडे जातच नाही, तो झीनर मधनं पास होतो. आणि झीनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज बदलतं का? त्यामुळे नाही, ते तितकंच आहे. किती आहे? झीनर व्होल्टेज इतकं. ओके, फक्त एकच आहे की हा जो मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, लिमिटेड व्हॅल्यू, याच्यापेक्षा हा करंट काय पाहिजे? कमी पाहिजे. ओके, जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे करंटची, जी झीनर मधनं जाणारा करंट अलाउड आहे, ती मॅक्सिमम व्हॅल्यू पेक्षा हा कमी पाहिजे. येस ऑर नो? सो जो काही जास्तीचा करंट या झीनर मधनं जाईल. आता इथलं जर व्होल्टेज कमी झालं तर हा करंट I कमी होईल. करंट I कमी झाला तर या झीनर मधनं जाणारा करंट कमी होतो. बघा, या ब्रेकडाऊन रिजनची गंमतच ही आहे, करेक्ट, की या झीनर मधनं जाणारा करंट जरी फ्लक्च्युएट झाला बिटवीन दिस IZ मिनिमम टू IZ मॅक्सिमम, की या रिजन मध्ये करंट जरी बदलला तर व्होल्टेज अक्रॉस झीनर इज नॉट गोइंग टू चेंज. सो करंट कमी झाला तरी झीनर मधनं जाणारा करंट कमी होतो, व्होल्टेज कमी झाल्यामुळे. व्होल्टेज वाढलं, करंट वाढला तरी झीनर मधनं जाणारा करंट वाढेल. लोड मधनं जाणारा करंट बदलणार नाही, लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज बदलणार नाही. इट विल बी रेग्युलेटेड, इट विल बी अ कॉन्स्टंट व्होल्टेज. And dear friend, this is the logic of use of Zener diode as a voltage regulator. हा जो लोड रेझिस्टन्स आहे तो आपल्याला केअरफुली हा जो सिरीज रेझिस्टन्स आहे तो आपल्याला केअरफुली चूज करायला लागतो. ओके, याच्यावरती काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स पण आपण सोडवणार आहोत, सो दॅट द थिंग्स विल बी मोर क्लिअर. हा एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघा, जेईला आलेला क्वेश्चन आहे 2019ला, 2019चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचा सगळ्यांनी नीट. फॉर द सर्किट शोन हिअर द करंट थ्रू द झीनर डायोड, या झीनर डायोड मधनं किती करंट वाहत असेल. ओके, डायग्रामला बघा आधी. हा झीनर डायोड आहे, त्याचं व्होल्टेज आहे 50 व्होल्ट, म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. त्याच्या अक्रॉस व्होल्टेज 50 व्होल्ट, लोडच्या अक्रॉस पण व्होल्टेज 50 व्होल्ट. इनपुट व्होल्टेज आहे 150 व्होल्ट, त्याच्यातलं 50 व्होल्ट झीनरच्या आणि लोडच्या अक्रॉस आहे. म्हणजे या सिरीज रेझिस्टन्सच्या अक्रॉस, याच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे? 70 व्होल्ट. हे कळतंय ना? बरोबर की नाही? 120 मधलं 70 याच्या अक्रॉस आणि हे दोघं पॅरलल, यांच्या अक्रॉस 50 व्होल्ट, असा त्याचा अर्थ झाला. ते विचारताय झीनर मधनं किती करंट फ्लो होईल. बघा, आता 70 व्होल्ट याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. सो लेट अस फाइंड दिस करंट ड्रॉन फ्रॉम द सर्किट. ओके, सर्किट मधनं किती करंट ड्रॉ होईल? I. व्होल्टेज किती आहे? 70 व्होल्ट. रेझिस्टन्स किती आहे याचा? 5. ओके, सो करंट विल बी व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स, 70 अपॉन 5 किलो ओहम. सो इट विल बी 14 इंटू 10⁻³ एम्पियर, अर्थात 14 मिली एम्पियर हे सर्किट मधनं ड्रॉ केलेला करंट आहे. बरोबर की नाही? या सर्किट मधनं किती करंट ड्रॉ झाला? 14 मिली एम्पियर. यस ऑर नो? आता या 14 मिली एम्पियर पैकी काही करंट इथनं जाणार आहे झीनर मधनं, आणि उरलेला करंट कुठनं जाणार आहे? 10 किलो ओहम मधनं. परंतु झीनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज 50 आहे. सो याच्या अक्रॉसचं व्होल्टेज 50, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज सुद्धा 50. सो यामधनं किती करंट जाईल, लोड मधनं किती करंट जाईल ते आपण बघूयात. व्हॉट इज करंट थ्रू लोड? हाऊ मच करंट विल पास थ्रू लोड? Current through load will be voltage across load
डिवायडेड बाय रेझिस्टन्स ऑफ लोड. किती व्होल्टेज आहे? 50 व्होल्ट आहे. रेझिस्टन्स किती आहे? 10 किलो ओहम आहे. बरोबर आहे, 10 किलो ओहम. सो सिम्प्लिफाय केलं, 50 बाय 10 विल बी 5 इंटू 10⁻³ एम्पियर, अर्थात लोड करंट इज 5 मिली एम्पियर. म्हणजे हा जो करंट निघाला इथनं, बरोबर आहे, 14 मिली एम्पियर, यातला लोड मधनं जाणारे 5 मिली एम्पियर, म्हणजे झीनर मधनं या केसमध्ये करंट जाईल उरलेला 9 मिली एम्पियर. आय होप खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. बरोबर आहे, 9 मिली एम्पियर विल बी द करंट. आता काही कारणाने हे जर व्होल्टेज वाढलं तर काय होतं? झीनरचं वर्किंग समजून घ्या. हे 120च्या ऐवजी 125 व्होल्ट झालं तर काय होतं? व्होल्टेज वाढलं की हा करंट वाढेल, हो ना? पण हा जो वाढलेला करंट आहे, या लोड मधनं जाणारा करंट नाही बदलणार. या लोड मधनं किती करंट जातोय? 5 मिली एम्पियर. सपोज काही कारणानं हा करंट 14 मिली एम्पियरचा हे व्होल्टेज वाढलं आणि हा 15 मिली एम्पियर झाला. 15 मिली एम्पियर पैकी 5 मिली एम्पियरच लोड मधनं जाणार, 10 मिली एम्पियर झीनर मधनं जाणार. बरोबर आहे, झीनर मधनं जाणारा करंट बदलला. काही कारणाने व्होल्टेज कमी झालं, थोडंसं 110 व्होल्ट झालं, आणि काही कारणाने हा करंट आता जो 14 मिली एम्पियरचा 13 मिली एम्पियर झाला. झीनर मधनं जाणारा करंट कमी होतो, लोड मधनं जाणारा करंट तितकाच राहील, 5 मिली एम्पियर. झीनरचा आता 8 होईल मे बी. सो झीनर मधनं जाणारा करंट भलेही आयझेड मिनिमम टू आयझेड मॅक्सिमम पर्यंत बदलू द्यात, त्याचं व्होल्टेज बदलत नाही, आणि लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज सुद्धा त्यामुळे बदलत नाही. हे या क्वेश्चनचं लॉजिक आहे. पुढचा क्वेश्चन घ्या बरं. चल, हा आर कसा सिलेक्ट करतात? आर सिलेक्ट करण्याचं लॉजिक या क्वेश्चन मधनं कळेल तुम्हाला. परत एकदा जेईचा क्वेश्चन आहे 2022च्या. बरोबर, क्वेश्चन वाचा. हे व्हेरी मच सीईटीला पण येऊ शकतात. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 8 व्होल्ट झीनर डायोड अलॉंग विथ अ सिरीज रेझिस्टन्स. हा झीनर डायोड आहे, 8 व्होल्टचा आहे. याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे 8 व्होल्ट. अर्थात लोडच्या अक्रॉस पण व्होल्टेज किती असेल? मग 8 व्होल्ट. हे कळलं पाहिजे. लोड आणि झीनर एकमेकांना पॅरलल असतात. 8 व्होल्ट झीनर डायोड अलॉंग विथ अ सिरीज रेझिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस 20 व्होल्ट सप्लाय. मॅक्सिमम झीनर करंट अलाउड. झीनरचा जो मॅक्सिमम करंट अलाउड आहे तो आहे 25 मिली एम्पियर. बरोबर आहे, 25 मिली एम्पियर. देन व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ आर? आर ची मिनिमम व्हॅल्यू काय पाहिजे? बघा, झीनर मधनं जाणारा करंट 25 मिली एम्पियर क्रॉस नाही केला पाहिजे. बरोबर आहे, मग झीनर मधनं जाणारा करंट काही झालं तरी 25 मिली एम्पियर क्रॉस करायला नको. हे लॉजिक आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? बघा, झीनर मधनं जास्तीत जास्त करंट किती जाईल? इमॅजिन करा, या लोड मधनं कुठलाच करंट जात नाहीये. ओके, लोड कनेक्टेडच नाहीये. बरोबर आहे, लोड ज्यावेळेस कनेक्टेड नाहीये, सगळा करंट कुठून जाणार? या आर मधनं आणि या झीनर मधनं जाणार. परंतु तो किती अलाउड आहे? 25 मिली एम्पियर. सो सगळा करंट 25 मिली एम्पियर, म्हणजे इथून कुठलाच करंट जात नाही, त्यावेळेस झीनर मधनं मॅक्सिमम करंट जाईल. आपण त्या सिच्युएशन साठी सर्किट डिझाईन करूया की बाबा रे, ऍज इफ लोड नाहीच आहे, लोड कनेक्ट केलेला नाही, तरी सुद्धा झीनर डॅमेज व्हायला नको. सो 25 मिली एम्पियर जर झीनर मधनं जाणार, तर या रेझिस्टन्स मधनंही त्यावेळेस किती जाणार? 25 मिली एम्पियर. वी आर अज्युमिंग दॅट नो करंट इज पासिंग थ्रू लोड. लोड कनेक्ट केलेलं नाहीये थोड्या वेळासाठी. बरोबर आहे, 25 मिली एम्पियर. झीनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज फिक्स आहे 8 व्होल्ट. टोटल व्होल्टेज 20 आहे. सो या लोड, ह्या सिरीज रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज, उरलेलं व्होल्टेज आहे, म्हणजे किती येते? बरोबर ना, हे 20 8 झीनरच्या अक्रॉस. सो याच्या अक्रॉस किती आहे? 12 व्होल्ट. सो व्होल्टेज 12 व्होल्ट असताना मॅक्सिमम करंट किती गेला पाहिजे या रेझिस्टन्स मधनं? 25 मिली एम्पियर. म्हणजे यातनं 25 गेला तर झीनर मधनही जास्तीत जास्त किती जाईल? 25 मिली एम्पियर. बरं, हरकत नाही. मग यातनं 25 मिली एम्पियर करंट गेला पाहिजे, तर आर किती पाहिजे बघा. ओके, आर मिनिमम इज इक्वल टू व्ही अपॉन
आय मॅक्सिमम. आर इज व्ही अपॉन आय, बरोबर ना? अरे हो की नाही? सो हा मॅक्सिमम अलाउड करंट आहे 25 मिली अँपिअर. व्होल्टेज आहे माझं 12 व्होल्ट. व्होल्टेज किती आहे? 12 व्होल्टेज आहे क्रॉस. 20 मधला 8 तर झिनरचा आहे क्रॉस. याच्या अक्रॉस किती आहे? 12 व्होल्ट. आणि मॅक्सिमम करंट इज 25 मिली अँपिअर. येस ऑर नो? दिस विल गिव्ह मी द मिनिमम रेजिस्टन्स. कळतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? 12 अपॉन 25, बरोबर आहे. सो हे 12,000 अपॉन 25 होईल. सॉल्व करा. 25 4 जा 100, 20 100 म्हणजे 480 ओहम येईल. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस सिरीज रेजिस्टन्स. न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन आहे. सो आन्सर काय येणार याचं? 48 ओहम. आय होप सगळ्यांना कळतंय हे.